मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 28. There are no shortcuts to success. अक्षयचा फोन. त्याच्या कपाळावर किंचितशा आठ्या पसरल्या. गॉड, अगेन डिस्टर्बेंस. अभी अभी तो बातें शुरू हुई थी और आ गया काम सामने. आई फील हमें एक दूसरे के साथ समय बिताने के लिए सच में यहाँ से दूर भाग कर जाना होगा. अमेज़न रेन फॉरेस्ट या अंटार्कटिका, जहाँ कोई नेटवर्क नहीं, नो फोन कॉल, नो ईमेल. पण कॉल तिला न येता त्याला आलेला. उचलणे अनिवार्य. हॅलो अक्षय. ओके. येस. राईट. वी विल बी देअर. तीही चिंतेने पाहत होती त्याच्याकडे. संभाषण जाणून घेण्याचा प्रयत्न. अक्षयने अचानक राजीवना कॉल का केला? काही सिरियस आहे का? आता हा लास्ट वीक आहे प्रोजेक्टचा. काम तर ऑलमोस्ट संपत आले आहे. शेवटचे पेपरवर्क सुरू आहे. तुम्ही मीटिंग सेटअप केली आहे 6:30ला? कॉल संपवत नाराज नजर रोखलेली तिच्यावर. आज नाही काही, संडे 6:30 इव्हिनिंग, प्रोजेक्ट अपडेट मीटिंग. तिच्या सहज बोलण्यावर तो अजूनच चकित. मेघा, आज कोणता दिवस आहे? मान तिरपी करत रागावर शक्य तेवढं नियंत्रण ठेवत त्याचा प्रश्न. आणि हिने डोळे विस्फारत कपाळावर हात मारलाच. किती वाजले? त्याच्या मनगटावरील घड्याळात डोकावली. 6:20. सॉरी, आय हॅव टू अटेंड दिस कॉल. त्याच्या खांद्यावर हात रोवतच उभं राहण्याची धडपड. शिट, मी काय मूर्ख आहे. आजचा दिवस पण लक्षात नाही. अशी कशी मी मीटिंग विसरले? लग्नाच्या नादात महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष. टेक्नोसिस मीटिंग, हाऊ कॅन आय फॉरगेट? तिने खांद्यावर ठेवलेल्या हाताकडे पाहिलं चकित होतं. सुखावणारा हक्काचा स्पर्श, पण तिच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव. वी आर अटेंडिंग दिस कॉल टुगेदर. तिला नीट उभं करत तोही वैतागून उभा. मेघा, यू आर इम्पॉसिबल. रोमॅन्टिक इव्हिनिंगचं रूपांतर क्षणातच ऑफिशियल वर्किंग इव्हिनिंगमध्ये. 3-4 दिवस मेहंदी, हळदी, लग्न, पूजा या एकामागून एक होणाऱ्या समारंभात गुंतलेली ती. मुलगी, सून, मम्मा, पत्नी या नात्यांना निभावण्यात गुरफटलेली ती. नातेवाईकांची उठबस, आवडीनिवडी, इच्छा अपेक्षा सांभाळण्यात अडकलेली ती. काही क्षणांसाठी विसर पडलेला की ती टेक्नोसिस टेकओव्हरची प्रोजेक्ट लीडर आहे, SWCची VP आहे, 15-20 जणांच्या टीमची मॅनेजर आहे आणि ही मीटिंग तिनेच ठरवलेली आहे. माझा फोन कुठे आहे? आज फोन स्विच ऑफच आहे. म्हणून तर अक्षयने राजीवजींना कॉल केला. माझा लॅपटॉप? हो, बाबा आज घेऊन आले ना माझी लॅपटॉप बॅग. जियाच्या रूममध्ये आहे. चार्ज आहे का पण? कुठे बसायचं मीटिंगला? स्टडी रूम? खालची की वरची? की बेडरूममध्येच बसूया? पण चार्जर लावायची वेळ आली तर प्लग कुठे आहे? आणि लॅपटॉप ठेवायला टेबल कुठे आहे? देवा, मी साडीही बदललेली नाही. पूजेच्या गढवाल सिल्कवर ऑफिस कॉल. काय हे, मी असे कसे विसरले? हा निव्वळ बेजबाबदारपणा आहे. राजीव काय विचार करत असतील माझ्याबद्दल? त्यांचं सगळं कसं शिस्तबद्ध असतं आणि माझीही धडपड. बाल्कनीतून आत येता येता नुसता गडबड गोंधळ. वागण्यातही आणि विचारातही. चेहऱ्यावर उमटलेला तिच्या. मेघा, रिलॅक्स, बसा इथे. हाताला धरूनच सोफ्यावर बसवलं. आधीच दमलेली, थकलेली ती या गडबडीत नक्कीच कुठेतरी धडपडेल जाणवलंच त्याला. छोटं साईड टेबल समोर देत स्वतःचाच लॅपटॉप ऑन करत ठेवला त्यावर. त्याची डायरी पेन घेत तोही बसला तिच्या शेजारी, वैताग सरून प्रसन्नता चेहऱ्यावर खेळवत. VP मॅडम, लेट्स स्टार्ट द कॉल. त्याने त्वरित घेतलेला निर्णय.
मेहरा विलातून ऑफिस कॉन्फरन्स कॉल अटेंड करण्याची तिची पहिलीच वेळ. तिच्या डोक्यात घोंगावणाऱ्या प्रश्नाची उत्तरं त्याने कृतीतून दिली. त्याचा प्रसन्न चेहरा पाहून तिच्याही चेहऱ्यावरचा ताण निवळला. येस CFO जी, लेट्स स्टार्ट. मंदस्मित करत तिने अक्षयने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले. अर्धी टीम बँगलोरहून तर अर्धी मुंबईहून कॉलला जॉईन. रविवार, त्यामुळे सगळ्यांनीच घरून लॉग इन केलेलं. स्क्रीनवर हळूहळू 10-12 जणांचे चेहरे झळकू लागले आणि प्रत्येकाच्या डोळ्यात आश्चर्य. सिल्कची साडी, अंबाड्यावर गजरा, कपाळावर चंद्रकोर टिकली सोबत पूजेतील हळदी कुंकवाच्या खुणा, गळ्यात मंगळसूत्र, छोटासा दागिना आणि नाकात नथ. हातात भरगच्च चुडा भरलेली मेघा मॅम पाहून सर्वच अवाक. आणि त्याहून धक्कादायक सिल्क कुर्ता परिधान केलेले राजीव सर. पारंपरिक वेशात ऑफिस कॉल अटेंड करणारे हे युनिक पॉवर कपल. लग्न होऊन जेमतेम 24 तासच सरलेले आणि हे दोघेही सुप्रीमच्या कामात स्वतःला झोकून देण्यास सज्ज झाले. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मेघाने प्रसन्न हसत केलेली सुरुवात. मॅम, यू बोथ आर लुकिंग लवली टुगेदर. मला तुम्हाला आणि सरांना सोबत पाहून खूप खूप आनंद होतोय. हाऊ आर यू फिलिंग आफ्टर मॅरेज? बँगलोरहून राधिकाचा अति उत्साह. टीम मधील सर्वजण फॅमिली सारखेच आहेत हा विचार करून तिचं बिनधास्त बोलणं. आणि हे दोघे चपापले, चमकून पाहिलं एकमेकांकडे. राजीव, हे असं एकत्र कॉल अटेंड करणं आय थिंक चुकीचं आहे. मनात एक विचार पक्का केलाच. मेघा, आय नो तुम्ही काय विचार करत आहात. लेट्स फाइंड आउट अ सोल्युशन. त्यानेही मनात नोंद केलीच. थँक्स राधिका, बट दिस मीटिंग इज फॉर टेक्नोसिस. लेट्स गेट बॅक टू अवर डिस्कशन. वी हॅव 30 minutes ओनली. शब्द सौम्य होते, तरीही आवाजात जरब. अन ओशाळून राधिकाने फक्त मान डोलावली. 30 मिनिटे मोजून दिलेली टीमला. एकही सेकंद ना इकडे ना तिकडे. कारण त्या 30 मिनिटांनंतरच्या घरातील कामाचा हिशोब डोक्यात मांडला गेला होताच. तिचे प्रश्न आणि टीम मेंबर्सची उत्तरे. तिची चेकलिस्ट परफेक्ट. काय विचारायचं, कोणाकडून उत्तर अपेक्षित आणि मनासारखे उत्तर आले नाही तर त्यावर परखड मतप्रदर्शन. काही क्षणांपूर्वीची इश म्हणत लाजणारी मेघा हीच का, हा त्याला पडलेला प्रश्न. तो फक्त शेजारी बसून ऐकत होता ही चर्चा. ती चिडत होती, टीम मेंबर्सना धारेवर धरत होती, चांगलीच कान उघाडणी करत होती. तिच्या 3 दिवसाच्या अनुपस्थितीत अक्षयच्या मार्गदर्शनाखाली टीमने काम आटोपत आणलेले, तरीही तिचे म्हणावे तसे समाधान झाले नव्हते. टीम, प्लीज गिअर अप. वी ओनली हॅव 5 more days इन हँड. मला कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा नको आहे. अक्षय, मेक शुअर या वीकमध्ये पेपरवर्क पूर्ण झालेच पाहिजे. त्याच्याकडे पाहत कडक सूचना नव्हे, आज्ञाच. थांबली क्षणभर. तिचा कडक आवाज ऐकून सगळ्यांचे उतरलेले चेहरे. तिच्याही मनात कालवा कालव. जास्तच बोललो का आपण? टीम, आणि थँक्स अ लॉट फॉर दिस हार्डवर्क. मी काही क्षणांपूर्वी तुम्हाला ओरडले, पण तुम्ही तुमच्या मेघा मॅमला चांगले ओळखता. मीही अशीच आहे. गेल्या 4 महिन्यात तुम्ही सर्वांनी मिळून जी काही मेहनत केली आहे, रिमार्केबल. 6 महिन्यांचे प्रोजेक्ट आपण 4 महिन्यात संपवण्याचा चंग बांधला आहे आणि ते आपण पूर्ण करणारच याची मला खात्री आहे. आजही रविवारी संध्याकाळी आपापले पर्सनल प्लॅन्स विसरून तुम्ही या मीटिंगमध्ये हजर आहात. थँक्स हा शब्द खूप लहान आहे तुम्ही दिलेल्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी सपोर्टसाठी. हॅट्स ऑफ टू यू. खरोखर अगदी कडक सॅल्यूट केला तिने. आणि टीमच्या टाळ्या, आनंद व्यक्त करणाऱ्या. तो चकितच. क्षणांपूर्वी चिडलेली ती क्षणात हळवी. तिच्या डोळ्यातलं आनंदाने चमकणारं पाणी फक्त त्याच्याच नजरेने टिपलं. मीटिंगमध्ये काही प्रश्न राजीवचेही होते, पण टीम आधी त्याची उत्तरं तिनेच दिली. पण हे करताना एक गडबड मात्र झाली. मेघा, आर यू शुअर दिस मेथड विल वर्क? हा त्याचा प्रश्न. आणि त्यावर
अहो, मी लास्ट वीकच ते एक्सप्लेन केलं ना, हेही सेम तसंच आहे. नकळत सहजच मेघा अन अहो ही संबोधने ओठी. पण काही टीम मेंबर्सच्या उंचावलेल्या भुवयांनी चुकीची जाणीव करून दिलीच. काही अतिमहत्वाच्या सूचना देत, उद्या भेटूया, मी वर्क फ्रॉम होम करणार आहे, पण दुपारी 3ला आपली मीटिंग असेल, हे सर्वांना निक्षून सांगत बरोबर 6:56 मीटिंग संपली. तुम्ही मला सर्वांसमोर मेघा म्हणू नका. आणि आज माझंही चुकलंच. मी अहो म्हणाले. प्रोफेशनल मीटिंग्सचे प्रोटोकॉल आहेत. आपलं लग्न झालं आहे ही वेगळी बाब, पण टीमसाठी आपण पूर्वीचेच VP आणि CFO आहोत. प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ शक्य तेवढी वेगळी ठेवूया. त्याच्याकडे वळून बसत काळजी व्यक्त केलीच. चूक मान्य करत उपायही सुचवला. येस, यू आर राईट. टीम समोर मिसेस मेहरा अँड मिस्टर मेहरा हेच परफेक्ट आहे. मी पण घाईत बोलून गेलो. मेघा. केसातून हात फिरवत तो उभा राहिला. दीर्घ श्वास घेत हळुवार फेऱ्या. विचारात गडलेला. कॅन आय सजेस्ट समथिंग? तिने हळूच विचारलं. येस मेघा. यापुढे घरातून कॉन्फरन्स कॉल अटेंड करायची वेळ आलीच तर मला वाटतं असं एकत्र न बसता वेगवेगळ्या रूममध्ये बसू. म्हणजे तुम्ही स्टडीत आणि मी बेडरूम, किंवा मग दोघेही 2 वेगळ्या स्टडीत. आजसारखं सोबत नको. तिने सुचवलं तर खरं, पण तो मान्य करेल का ही शंका मनात. काही वेळ एकटक पाहत होता. त्याच्या डोक्यातील विचारांचं चक्र जाणवत होतं गंभीर चेहऱ्यावर. राजीव, तुम्ही नाही म्हणालात तरीही मी वेगळ्या रूममध्येच बसणार. ऑफिशियल मीटिंग्स म्हणजे काही सत्यनारायण पूजा नाही की सोबत बसून अटेंड करायला. आपण घरात पती पत्नी आहोत, पण जगासाठी सुप्रीम ग्रुप CFO आणि SWC VP आहोत. त्यामुळे यापूर्वी जसे प्रोफेशनल मीटिंग अटेंड केले आहेत तशाच यापुढेही करू. मला हे असं त्यांच्या जवळ बसून बोलायलाही जमत नाही. सतत त्यांच्याकडे मान फिरवून बघा आणि बोला. वेगवेगळ्या रूममध्ये बसलो की समोर स्क्रीनवर दिसतील राजीव, जसे लग्नापूर्वीच्या कॉल्समध्ये दिसायचे, जेव्हा मी झिरकॉनला असायचे आणि ते इथे मेहरा विलावर. आणि हे वेगळं बसणंच योग्य आहे. लग्नच तर झालंय, त्याचा आमच्या कामाच्या पद्धतीवर परिणाम का? आज राधिका जे काही बोलली आणि जे काही मी टीमच्या नजरेत वाचलं, हे असे प्रश्न मला यापुढे नकोत. बस, इट्स फायनल. आय होप राजीव समजून घेतील माझा हा निर्णय का आणि कशासाठी. तिच्या डोळ्यातील निर्धार त्यानेही टिपलाच. मेघा, आय कॅन अंडरस्टँड. तुम्ही तुमच्या प्रोफेशनच्या बाबतीत खूप जास्त सिरियस आहात. अदरवाईज लग्नाच्या नेक्स्ट डे टीम मीटिंग अरेंज करणारी वाईफ माझ्यासाठी सरप्राईजच आहे. आय नो मीटिंग विसरलात याचं गिल्ट आहे, बट यू मॅनेज्ड इट सो वेल. युअर प्रोफेशनल एथिक्स आणि रूल्स तर मला खूप आधीपासून माहीत आहेत अँड आय रिस्पेक्ट युअर ओपिनियन. आपण सोबत बसून मीटिंग अटेंड करणं तुमच्या प्रोफेशनल रूल्सच्या अगेन्स्ट. आज इमर्जन्सी होती, दॅट्स वाय एकत्र मीटिंग. बट तुमचं सजेशन इज युनिक. एकत्र काम करताना, एकाच घरात राहताना डिफरेंट रूम्समध्ये बसून मीटिंग्स, कम्प्लीटली प्रोफेशनल. ये ऐसा करना थोड़ा सा अजीब है, बट मेघा तो मेघा है. उन्होंने बोल दिया, मतलब डिसिजन फाइनल. ओके, मीटिंग्स डिफरंट स्टडी रूममधून करूया. त्याच्या मंजुरीवर तिच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावर हसू फुललं. थँक्स. लॅपटॉप बंद करतच उभी ती. बट अदर दॅन मीटिंग्स, डिस्कशन करताना एकाच स्टडी रूममध्ये बसलो तर बेटर. हाताची घडी घालत, चष्मा सारखा करत, ओठ दुमडत हसणं. ओके मेहराजी, असंही एकाच घरात मोबाईलवर बोलून डिस्कशन जास्तच वियर्ड होईल ना? तीही खेळकर उत्तर देत बाल्कनीकडे वळली आणि तो खुश. मेघा, बाल्कनीत बसायचं आहे? अजून गप्पा? दॅट्स गुड, रादर सरप्रायझिंग. पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाहीच. तिने बाल्कनीतला ट्रे उचलला आणि तो सोफ्यापाशीच थबकला. त्याच्या चेहऱ्यावरची हलकीशी नाराजी जाणवली तिला. 7 वाजलेत. सगळे क्लब हाऊसवरून घरी परतत असतील. जियारियाची स्कूल आहे उद्यापासून, त्याची तयारी करावी लागेल. आणि रात्रीच्या जेवणाचंही बघते, मम्मीजींना विचारून ठरवते.
ट्रे घेऊन दाराकडे निघालेली ती, अनमान हलकेच डोलवत त्याने दिलेला होकार, नकळत उसासा, सोबतीचे क्षण संपुष्टात. ती ज्या सहजतेने घरगुती रूपातून व्यावसायिक रूपात शिरलेली, त्याच शीघ्रतेने प्रोजेक्ट लीडर रोलमधून बाहेर. आता ती फक्त मम्मा होती, सून होती. व्हीपी मॅडम, एक रिक्वेस्ट आहे. त्याच्या हाकेवर दार उघडतच मागे पाहिलं तिने. काय? एक संडे तो फॅमिली के लिए फ्री रखिए. नो मोर कॉन्फरन्स कॉल ऑन संडे प्लीज. सोफ्यावर बसत ठेवणीतलं मंदस्मित. हो का CFO साहेब, हा नियम तुम्हालाही लागू होतो हा? आज दुपारभर कुणाचे कॉल सुरू होते स्टडीतून? खोडकर हसत तिचाही प्रतिप्रश्न, अन तो निरुत्तर. केसातून हात फिरवत फक्त गोड हसला. शी इज टू स्मार्ट. एक चान्स सोडत नाही मला बोलायचा. बट क्या करे, ग्रुप CFO, टफ जॉब. अहो, खाली या थोड्या वेळाने. इट्स संडे इव्हनिंग, फॅमिली टाइम. नाक उडवून चिडवत निघाली ती बाहेर. राजीव, संडे फॅमिलीसाठी का? त्यापेक्षा असं म्हणा की, मेघा, तुमचा संडे माझ्यासाठी. मला काही कळत नाही का? तुमच्या डोळ्यातली हुरहुर आणि हळहळ दोन्हीही दिसते आहे मला. पण आपलं आयुष्य हे असंच असणार आहे ना, मोस्टली बिझी. त्यातूनच शोधायचे काही निवांत क्षण आपल्यासाठी, आणि जे थोडे थोडेके मिळतात ते जगून घ्यायचे भरभरून. ज्यूसचे ग्लास तिने विसळले आणि किचनच्या दारात मम्मीजींची चाहूल. भारती दीदींना डिनरच्या सूचना. तिने तसेच वळत ओल्या हाताने मम्मीजींना घट्ट मिठी मारली. ना ती काही बोलली ना त्या काही बोलल्या. जे काही बोलायचं ते मिठीच बोलली. मेघाचं आभार व्यक्त करणं आणि मम्मीजींचं तिच्यावर लेकीसारखंच प्रेम करणं. बताओ आज खाने में क्या बनाए? मम्मीजींचा हसून प्रश्न. मी सांगू? ती गडबडलीच. और नहीं तो कौन, तुम्हारी रसोई है, तुम ही बताओगी रोज क्या बनेगा. मम्मीजी जबाबदारी सोपवत होत्या आणि ती चिंतेत. देवा, रोजचं जेवण मी ठरवायचं? म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर? हे तर आधी कधीच केलं नाही. घरी रोज आईच ठरवते काय बनवायचं ते. मी फक्त रविवारी जेवण बनवते, तेही सगळ्यांना विचारून. आणि आमच्याकडे इनमिन 5 जण. पण इथे तर सगळ्यांच्याच आवडीनिवडी सांभाळत काय सुचवायचे? पंजाबी पदार्थही मोजकेच माहीत आहेत आणि महाराष्ट्रीयन जेवण सकाळीच झालं. मग आता काय बनवायचं? यापेक्षा तर माझं प्रोजेक्ट प्लॅनिंग जास्त सोपं आहे, पण हे जेवणाचा मेनू महाकठीण. हलकासा भीतीचा आवंढा. मम्मीजी, तुम्हीच सांगा ना, आम्ही बनवतो. मी तुमचं आठवड्याचं मेनू प्लॅनिंग बघून हळूहळू शिकेन. कसनुसं हसत मम्मीजींना मस्का. त्याही हसल्याच खुदकन. तिचं नवख्या वातावरणात गांगरणं जाणवलं त्यांनाही. सीख जाओगी. गालावर थोपटलं हलकेच. लहान मोठे सर्वांच्याच आवडीनुसार 2 सब्जी, दाल तडका, राईस, रायता आणि रोटी. मम्मीजी सूचना देत होत्या, पण हिच्या मनात चलबिचल. राजीवना हे सगळं नाही खाता येणार. भाज्या स्पायसी असतात, पोळी जड. उगाच पुन्हा त्रास नको. मम्मीजी, या जेवणासोबत थोडीशी मूगडाळ खिचडी बनवू का? ते दुपारी खूप हेवी जेवण होतं ना पुरणपोळीचं. जर कुणाला साधंसं खायचं असेल तर खिचडी बरी. त्याच्या स्टमक अपसेट बद्दल न सांगता मोघम बोलून मम्मीजींची परवानगी मिळवण्याचा प्रयत्न. त्यांनीही गोड हसत मान डोलवतच होकार दिला. ये दोनों छुपे रुस्तम है. राजीव की तबीयत गड़बड़ है, मैं समझ गई थी. दुपारी जेवताना जाणवलं. माँ हूं मैं, पर मुझे पता था राजीव मुझे नहीं बताएगा. वैसे भी आज तक कोई भी तकलीफ उसने खुद से कभी नहीं बताई. माया का बुरा बर्ताव भी चुपचाप अकेले ही बर्दाश्त करता था, पर अब उसका ख्याल रखने वाली मेघा उसके साथ है. बहुत खुश हूं मैं. दर्द बांटने के लिए हमदर्द का साथ.